नांदगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले। पुढच्या वर्षी नांदगाव शहरात बाबासाहेबांचा उभा पुतळा असेल असे वचन आमदार सुहास कांदे यांनी दिले। सोबतच बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिले गेलेल्या साहित्यांचा समावेश असलेले भोगी देवी अशी लायब्ररी व पूर्णाकृती पुतळ्यासह परिसर सुशोभीकरण करण्यात येईल अशी घोषणा त्यावेळी केली। रात्री 12 वाजता नांदगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले। याप्रसंगी ते बोलत होते। याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश कवडे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी, भीमसैनिक, शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मी सर्वांचं स्वागत करतो। सरकार ज्यांनी घटना दिली, ज्यांनी घटना दिला, आज आपण स्वातंत्र्य जगतोय, आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले, आज आपल्या आया बहिणीच्या रस्त्यावर स्वतंत्रपणे फिरतायत, आज गोरगरीब श्रीमंत दारिद्र्य त्याला समान वागणूक आहे। जर सर्वस्व द्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यायचं। जन्मोत्सवाच्या निमित्ताने एकच सांगतो की डॉक्टर सर, जसं आपण मनमाडला पुतळा उभारला, त्याप्रमाणे ही जागा मोठी आहे। मनमाडची जागा छोटी होती, पण मी आपल्याला वचन देतो की पुढच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा उभा पुतळा असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर जे जे काही पुस्तकं लिहिली असतील त्याची चांगली लायब्ररी किंवा आजूबाजूला त्याचा चांगला परिसर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उभा पुतळ्यासह त्याचं सुशोभीकरण करू असं या ठिकाणी मी आजच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शाश्वत करतो। आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेची पायमानी न करता त्याच्या सगळ्यात तरुणांनी, सर्व माझ्या माता भगिनींनी, सर्व राजकीय नेत्यांनी त्याचं पालन करावं अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि आपल्याला सगळ्यांनी माझ्या वतीने प्रथमकार घातला त्याबद्दल सर्व भीमसैनिकांचे, जगताप सर्व भीमसैनिकांचे, सर्व मंडळाच्या अध्यक्षांचे स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।